रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कुठली दिंडी आहे आपली? दिंडी तामशेदवाडीची. बरं, आता स्नान करण्याकरता आले का? हो हो. बघा, वारकरी दिंडीच्या वैभवात विना तुळस आणि महिला पण आहेत, पुरुष पण आहेत. सकाळी इंद्रायणीच्या तीराला भेटले आहेत. आज समाधी सोहळ्याचा अतिशय आनंदाचा उत्सव आहे. दादा, सकाळी दिंड्या एकादशी सोडून गेल्या, तुमचा आज काल आहे का उद्या आहे? आमचा आजच काल आहे. बरं, समाधी सोहळा आणि काला. हा. माऊली, किती आहेत भक्त आपल्या दिंडीमध्ये? आमच्या दिंडीत एक 60 ते 70 लोक आहेत. बरं बरं. आणि किती दिवसाचा प्रवास आहे तुमचा? आमचा 2-3 दिवसाचा प्रवास आहे. बरं. आणि माऊलीच्या सोहळ्यासोबत चालता का तुकोबाराय सोबत चालता? माऊलींच्या सोहळ्यासोबत. बरं बरं. आणि तुमचं वाहनाची व्यवस्था काय आहे? वाहन काय येण्याकरता? वाहन पिकअप वगैरे असतं. बरं. आणि कोण्या जागेवर उतरला आपण? इथं चोरोली फाटा. बरं. काही थोडं आळंदीतलं महत्व सांगा ना आपल्याला, म्हणजे काय वाटतं समाधी दर्शन घेतल्यावर, इंद्रायणी स्नान केल्यावर काय वाटतं? इंद्रायणी स्नान केल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो. बरं सगळ्या लोकांना समाधान वाटतं. बरं माऊलींचं दर्शन झालं की आमची तृप्ती पूर्ण होती. बरं. बाकी सर्व आम्हाला आनंद वाटतो वारी पोच झाल्यानंतर. आणि तुमच्या दिंडीचे नियम काय असतात? काकडा आरती, गाथा वगैरे काय असतं? हो, वाटतं आमच्या सांगा. दिंडीचा नेम सकाळी पहाटे 4 ते 6 काकड आरता, नंतर भजन असतं दुपारी, आणि संध्याकाळी हरिपाठ. हे नित्यनेम कार्यक्रम असतात. आणि तुमच्या या मंडळाला, भजनी मंडळाला, दिंडीला नाव काय आहे ते पण सांगा का? आणि कशी चालली परंपरा? हा, आमच्या दिंडीला माऊली सोबत दिंडी असते. खंडू पांडुरंग वाघमोडे तामशेदवाडी या दिंडीचं नाव आहे. बरं. आणि तुमची किती वर्षाची परंपरा आहे? हे आमचे 2095 पासून, म्हणजे 1995 पासून परंपरा आहे. बरं. किती वर्ष झाली अंदाजे आता? अंदाज 30 वर्ष पूर्ण झाली. बरं. म्हणजे तुमच्या वडील उपर्जित चालत आली का? हा हा. बरं. किती गावचं सहकार्य मिळतं दादा? तर मग तुम्ही 10-15 गावचं. बरं. एखाद्याचा नोहे खेळ म्हणून मेळा जमविला असो. आता आपण या ठिकाणी आता माऊलीला काय मागायचं? बरं, माऊलींना काय नाही मागायचं, आम्हाला समाधान मानायचं. समाधान मागायचं. मागणे तुझं परती आहे, देशील तरी पाही पांडुरंगा या संताशी निळे हे जे अनेक तुझे काय नाव. तू का म्हणे आता उदारतो विमल ठेवी पाहिजे संताचे. संताचं लिहिण पाहिजे आम्हाला. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. तुम्ही पण वारीला आलात? हो, वारीला आलो. आणि तुमच्या पाठीमागे तुळस आहे बघा. हा हा आमच्या दर्शकाला थोडी दिसू द्या. हा. ती तुळस, आणि तुळशीला ताईचा हात नाही. बरं, नाही. बगर याची हात धरल्याची तुळस आणि पावली खेळत ताई चालत होत्या दिंडीमध्ये. हो हो. ही काय कला आहे मग? ही माऊलीचीच कृपा आहे. माऊलीची कृपा आहे, नाही का? हा. असो. आणि पहिला महिलाला घराच्या बाहेर निघायला मिळत नव्हतं, निघत ना. नाही का? तुम्ही कशा आल्या आता? कशी परवानगी मिळाली? आम्ही असेच माऊलींनी आम्हाला आणलं, माऊलींनीच दिली परवानगी. बरं. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एक स्वतंत्र जाणार. मग तुम्ही आता सून आहेत का, लेख आहेत का, स्वतंत्र येतात? स्वतंत्र आहेत आम्ही. म्हणजे सासू येतात. हा. पण तुम्हाला सून व्हावं लागेल. सून आली का? नाही आले. सून आल्यावर सुनीला आणि तुम्ही ऐका, ऐकावंच लागेल ना. हो. असो. आता काय मागायचं माऊलीला? काय नाही, ह्याची दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा. मी म्हणलं पगार वाढून मागायची का? काय सुद्धा नाही. नाही का? आता एकदा ताईसाठी टाळ्या वाजवा गड्या. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.